वेलकम टू सोलर किंग रूफटॉप्स. सोलर किंग रूफटॉपमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मायसेल्फ धैर्यशील आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलरबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. सर्वात प्रथम आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 किलोवॅट सोलरसाठी किती कॉस्ट लागणार आहे, त्यासाठी किती स्पेस गरजेची आहे त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूया. त्यासोबत कोणत्या कोणत्या अप्लायन्सेस आपण त्याच्यावरती रन करू शकतो, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून आपल्याला किती सबसिडी मिळणार आहे. नेक्स्ट 20 to 25 इयर्समध्ये जर तुम्ही आज रूफटॉप सोलर इन्स्टॉल केलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला त्याचा किती फायदा होईल, तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट किती असेल इन्व्हेस्टमेंट्स केल्यानंतर, आणि सोलरला तुमच्या कशाप्रकारे तुम्ही फायनान्स करू शकता, गव्हर्नमेंट्सकडून त्यासाठी कोणत्या कोणत्या ऑफर्स आहेत, ह्या गोष्टी आपण ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे काय, तर सोलर पॉवर 3 किलोवॅट सोलर पॉवर जो एका घरासाठी गरजेचा असतो तो जनरली किती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. तर लक्षात घ्या, 1 किलोवॅट सोलर सिस्टीम जे आहे ते पर डे 4 युनिट्स इलेक्ट्रिसिटीचे तयार करते, लक्षात ठेवा. सो ऑन ॲव्हरेज तुम्ही बघितलं तर 1 किलोवॅट सिस्टीम थ्रू 120 ते 150 युनिट इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन झालेले तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. ते जर तुम्ही 3 किलोवॅटची सिस्टम तुमच्या घरी इन्स्टॉल करत असाल तर एका महिन्यामध्ये 350 ते 450 युनिट्स इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि हे 450 युनिट्स इलेक्ट्रिसिटीचे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट कन्झ्युम करू शकता, लक्षात ठेवा. सो ओव्हरऑल पूर्ण वर्षामध्ये 3 किलोवॅटची सिस्टम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला 4,000 ते 5,000च्या आसपास युनिट जनरेट झालेले बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये 240 स्क्वेअर फीटची जागा तुमच्या रूफवरती गरजेची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर 3 किलोवॅट सिस्टीम थ्रू जर तुमच्या लाईट बिलमध्ये तुमचं एव्हरी मंथ कन्झम्पशन हे 300 ते 400 युनिटच्या आसपास असेल तर तुम्हाला कोणतंही लाईट बिल येणार नाही आहे. तुमचं लाईट बिल कम्प्लिटली झिरो होऊन जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो 3 किलोवॅटची सिस्टम महिन्यामध्ये 350 ते 450 युनिट लाईट जनरेट करते. तुम्ही जर बघितलं तर लक्षात ठेवा, हे जे लाईट जनरेशन आहे हे एव्हरी सीझनमध्ये हे सेम नसतं, लक्षात ठेवा. उन्हाळ्यामध्ये थोडी सनलाईट जास्त वेळ असते, सो जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेशन झालेलं बघायला मिळतं. पावसाळ्यामध्ये ते थोडंसं इम्पॅक्ट होतं, पण याच्यामध्ये खूप मोठा चेंज होत नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तुम्हाला पीक टाईम बघायला मिळेल. एका महिन्यामध्ये 400-450 युनिटपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते. जनरली ते ह्याच्यापेक्षाही हायर लेवलला जाते. आपण जे टॉपकॉन पॅनल्स यूज करतो त्याच्यामध्ये हे तुम्हाला 550-600 युनिट्सपर्यंत उन्हाळ्यामध्ये गेलेली बघायला मिळेल. सिमिलरली जर तुम्ही जून, जुलै, ऑगस्टमध्ये बघितलं तर पावसाळ्यामध्ये ही इलेक्ट्रिसिटी जनरेशन 250-300 युनिटच्या आसपास येते. आपण जे टॉपकॉन पॅनल्स यूज करणार आहोत त्याच्यामध्ये ही युनिटसिटी तुम्हाला 350-400 युनिट्सच्या पेक्षाही अभाव गेलेली बघायला मिळेल, बिकॉज आपण नेक्स्ट जनरेशन लेटेस्ट पॅनल आपल्या सोलर पॉवर प्लांटमध्ये, सोलर रूफटॉपमध्ये यूज करणार आहोत. सो लक्षात ठेवा, जनरली इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे ओव्हरऑल इयरली तुम्हाला कॉन्स्टंट बघायला मिळेल. समरमध्ये थोडंसं जास्त आउटपुट असतं, विंटरमध्ये आउटपुट थोडंसं मॉडरेट होऊन जातं आणि मान्सूनमध्ये, रेनी सीझनमध्ये क्लाउड्समुळे थोडा इम्पॅक्ट होतो, बट तो खूप मोठा इम्पॅक्ट नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही सोलर इन्स्टॉल करत असता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑन ग्रीड सिस्टम आणि दुसरं म्हणजे ऑफ ग्रीड सिस्टम. ऑन ग्रीड म्हणजे ग्रीडसोबत तुमचं कनेक्टेड असेल, एम-एस-सी-बीची जी लाईन तुमच्या घरासमोर गेलेली आहे त्याच्यासोबत तुमची सिस्टम सोलरची पूर्णपणे कनेक्टेड असणार आहे. तिथं नेट मीटरिंग केलं जाईल, सबसिडीसाठी तुम्ही प्रॉपरली इलिजिबल असणार आहे, लक्षात ठेवा. आणि ऑफ ग्रीड म्हणजे काय, तर स्वतःच्या स्वतः बॅटरीज घेऊन त्याच्यावरती तुम्ही स्वतःची इलेक्ट्रिसिटी तयार करत असता, स्टोअर करत असता आणि त्याच्यावरती तुमच्या सर्व गोष्टी चालवत असता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आधी आपण ऑफ ग्रीड काय असतं ते बघूया. ऑफ ग्रीडमध्ये आपण सोलर थ्रू जी लाईट तयार करतो ती आपल्या बॅटरीजमध्ये स्टोअर केली जाते आणि त्या बॅटरीजमधून ती लाईट्स तुम्ही यूज करता. इथे तुमचं एम-एस-सी-बी सोबत असेल, इलेक्ट्रिसिटी लाईनसोबत कोणतंही डायरेक्ट कनेक्शन नसणार आहे, लक्षात ठेवा. सो इथं सर्व गोष्टी बॅटरी पॉवर्ड असणार आहेत, कोणत्याही ग्रीडसोबत तुमचं कनेक्शन नसणार आहे. सो लक्षात ठेवा, हे थोडंसं हायर कॉस्ट पॉईंट आहे, बिकॉज इथं बॅटरीज इन्व्हॉल्व्ह आहेत. आणि लक्षात ठेवा, लिमिटेड हेवी अप्लायन्सेस तुम्ही यूज करू शकता. फ्रीज असेल, मोटर असेल, ह्या गोष्टी बॅटरीजवरती यूज करता येत नाहीत, लक्षात ठेवा. सो आपण ऑफ ग्रीड सोलर सिस्टम जी आहे जनरली हे जास्त लोक प्रेफर करत नाहीत, लक्षात ठेवा. ऑफ ग्रीडवरती तुमच्या लाईट्स, सिलिंग फॅन्स वगैरे ह्या गोष्टी वर्कआउट होऊन जातील. AC असेल, हेवी लोड अप्लायन्सेस असतील, तिथं मात्र तुम्हाला थोडेसे इश्यूज बघायला मिळतील. नेक्स्ट इज ऑन ग्रीड, जी आपण सर्वजण इन्स्टॉल करणार आहोत. ऑन ग्रीड सोलर सिस्टम म्हणजे काय, तर आपल्या पॅनल्स थ्रू जी लाईट तयार होईल ती इन्व्हर्टर थ्रू
इन्व्हर्टर थ्रू आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या ग्रीडमध्ये जाईल. लक्षात ठेवा. म्हणजे MSCBला आपण ती लाईट ग्रीडमध्ये प्रोव्हाइड करतो आणि आपला जो नॉर्मल मीटर आहे त्याच्या थ्रू MSCB थ्रूच तुम्ही ती लाईट यूज करत असता. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इथं होतं काय, तर इथे एक नेट मीटरिंगची कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा. इथे बॅटरीज इन्व्हॉल्व नाही आहेत, सो कॉस्ट एकदम कमी राहते. तुम्ही हे सर्व गोष्टी तुमच्या ग्रीडला कनेक्टेड असतात. लक्षात ठेवा. इथं गव्हर्नमेंट जवळजवळ तुम्हाला 78,000 रुपयांची 3 किलोवॅटला सबसिडी सुद्धा देत असते. लक्षात ठेवा. आणि हे सर्वात बेस्ट इफिशियंट सोलर आहे. लक्षात ठेवा. याच्यावरती जर तुम्ही ऑन ग्रीड सोलर सिस्टम रन करताय, तुमचे एसीज असतील, हीटर, सर्व हेवी अप्लायन्सेस, सर्व गोष्टी तुमच्या इथं वर्कआउट होणार आहेत. कशामुळे, तर बिकॉज ऑफ द नेट मीटरिंग. आता हे नेट मीटरिंग म्हणजे आहे तरी काय, तर लक्षात ठेवा, तुम्ही जे सोलर पॅनेल बसवलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा एक मध्ये इन्व्हर्टर येतो आणि त्यासोबत तिथे एक नेट मीटर असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. दिवसभर तुमची जी पण काय लाईट तयार होतीये ती लाईट तुमची MSCBच्या ग्रीडमध्ये ट्रान्सफर केली जाते. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सिमिलरली तुम्ही तुमचा ॲज इट इज तुमचा रेग्युलर यूज जो आहे लाईटचा तो नॉर्मल तुमच्या मीटर थ्रू चालू असतो. लक्षात ठेवा. MSCB काय करते, MSCBचा नेट मीटर जो तुमच्या इथे इन्स्टॉल होणार आहे तो नेट मीटर कॅल्क्युलेशन्स करत असतो की तुमच्याकडून किती लाईट ग्रीडमध्ये गेलेली आहे आणि तुम्ही ग्रीडमधून किती लाईट यूज केलेली आहे. लक्षात ठेवा. जर जेवढी लाईट तुम्ही ग्रीडमध्ये देताय आणि त्यापेक्षा जर कमी लाईटचा तुमचा जर यूज असेल तर त्या केसमध्ये तुमचं लाईट बिल जे आहे ते कम्प्लिटली झिरो होऊन जाईल. लक्षात ठेवा. सो देर इज वन नेट मीटर. तुमच्या सोलरच्या सिस्टममध्ये एक नेट मीटर असतो. लक्षात ठेवा. तो नेट मीटर तुमचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं कॅल्क्युलेशन्स करत राहतो. लाईक तुम्ही संपूर्ण महिन्यामध्ये 400-450 युनिटचे लाईट्स ग्रीडमध्ये पास केली आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही फक्त 400 युनिट लाईटच महिन्याभरामध्ये वापरली आहे, म्हणजे 50 युनिट्स तुम्ही सरप्लस झालेला आहात. लक्षात ठेवा. आता हे जे नेट मीटरिंगचं कॅल्क्युलेशन आहे हे इयर ऑन इयर बेसिसवरती होतं, म्हणजे पूर्ण वर्षांचं कॅल्क्युलेशन असतं. मार्च एंडला तुमचं प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं जातं. एप्रिल महिन्यापासून नेक्स्ट मार्च एंडपर्यंत तुमचे युनिट्स कॅरी फॉरवर्ड केले जातात. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सपोज तुमचे 500 युनिट तयार झाले, तुम्ही त्यातले 400 युनिट वापरले, 100 युनिट शिल्लक राहिले, ते तसेच नेक्स्ट मंथमध्ये फॉरवर्ड केले जातील. नेक्स्ट मंथमध्ये तुम्ही अजून 100चं प्लस केलं, असे 100 प्लस करत करत मार्च एंडपर्यंत जेवढे एक्स्ट्रा युनिट्स तुम्ही जनरेट केलेले असणार आहेत त्याला मल्टिप्लाय बाय 3 रुपीजनी तुम्हाला तुमच्या MSCBमध्ये पैसे मिळतात. लक्षात ठेवा. ते तुमच्या लाईट बिलचा जो कन्झ्युमर नंबर असतो, तुमचा जो मीटर असतो त्यावरती ते क्रेडिट केले जातात आणि ते पैसे तुम्हाला हातामध्ये न देता तिथून पुढं तुमचे जे बिल्स येतील. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्थिर आकार असतो. जेव्हा तुम्ही कोणतंही MSCBचं कनेक्शन घेता त्याच्यामध्ये एक जो स्थिर आकार असतो तो स्थिर आकार तुमचा वेव्ह ऑफ होऊन जातो, म्हणजे त्यानंतर तुमचं लाईट बिल झिरो व्हायला स्टार्ट होतं. लक्षात ठेवा. सो जेव्हा आज तुम्ही सोलर इन्स्टॉल केलं तर फर्स्ट इयर मार्चपर्यंत तुम्हाला स्थिर आकार भरावा लागेल, पण त्यानंतर तुम्ही जे एक्स्ट्रा युनिट्स जनरेट करताय, लक्षात ठेवा, ते एक्स्ट्रा युनिट्सचे जे पैसे येतात ते तुमच्या स्थिर आकारला शून्य करत असतात. लक्षात ठेवा. सो जनरली तुम्ही जर सरप्लस इलेक्ट्रिसिटी तयार करत असाल किंवा तुमच्या 3 किलोवॅट सिस्टीममध्ये ऑन अन ॲव्हरेज 450 ते 500 युनिट लाईट पर मंथ तयार होते. त्याच्यापेक्षा जर कमी तुमचा यूज असेल तर वरचे जेवढे युनिट्स तुमचे इयर एंडला मार्च एंडला साठलेले असतील ते सर्व तुमचे मल्टिप्लाय बाय 3 करून पैशांमध्ये तुमच्या मीटरवरती डिपॉझिट होतात किंवा क्रेडिट होतात. लक्षात ठेवा. दिस इज हाऊ आफ्टर 1 इयर तुमचा स्थिर आकार सुद्धा पूर्ण झिरो होऊन जाईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जर सपोज तुम्ही 450 युनिट्सची इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आणि जर तुम्ही 500 युनिट्स इलेक्ट्रिसिटी जर यूज केली तर तुम्हाला सरप्लस जे 50 युनिट्स ते तुम्ही एक्स्ट्रा वापरलेले आहेत त्या फक्त 50 युनिट्सचंच बिल येईल. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये स्थिर आकार सुद्धा जोडलेला असणार आहे. मेक इट व्हेरी क्लिअर. दिस इज हाऊ ही एक नेट मीटरिंगची सिस्टम आहे. लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मगासपासून मी बऱ्याच वेळा पॅनल बाबतीत डिस्कशन केलं ते म्हणजे काय, तर लक्षात घ्या याच्यामध्ये 3 प्रकारचे पॅनल्स आहेत. एक असतो मोनोफेशियल, एक असतो बायफेशियल, एक असतो टॉपकॉन. बरेच लोक ह्या रिलेटेड बरेच वेंडर जे आहेत जे लोकली काम करतात ते याची पूर्ण क्लिअरिटी कस्टमर्सना देत नाहीत. मोनोफेशियल म्हणजे काय, ते फक्त एकाच साईडून लाईट्स कॅप्चर करतात. फक्त फ्रंट साईडनी जी त्यांना सनलाईट मिळते फक्त तीच कॅप्चर केली जाते. त्याची इफिशियन्सी 18 ते 20% आसपास आहे. जर 100 युनिट्स लाईट्स त्या पॅनलवरती पडत असेल तर त्यातले 20 युनिट लाईट ते फक्त कन्वर्ट करू शकतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. बायफेशियलमध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही साईडून इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट ॲब्झॉर्ब केली जाते. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्याची इफिशियन्सी थोडीशी बेटर आहे. आणि टॉपकॉन जो पॅनल आहे जो आपण तुमच्या सर्वांच्या घरावरती इन्स्टॉल करणार आहे ही सर्वात लेटेस्ट नेक्स्ट जनरेशन सेल्सची टेक्नॉलॉजी आहे. लक्षात ठेवा.
याच्यामध्ये सुद्धा फ्रंट आणि रिअरनी लाईट ॲब्झॉर्ब केली जाते आणि त्याचं कन्व्हर्जन आहे, इफिशियन्सी आहे, ही जवळजवळ 23% आसपास आहे. जर 100 युनिट्स लाईट्स जर सोलर पॅनलवरती येत असेल तर त्यातले 23% ती कन्व्हर्ट झालेली तुम्हाला बघायला मिळेल. सो एनर्जी यील्ड जर तुम्ही बघितला तर टॉपकॉन पॅनल्स तुम्हाला हायेस्ट एनर्जी यील्ड देतात ॲज कम्पेअर टू मोनोफेशियल बायफेशियल. हे पॅनल्स एक्सपेन्सिव्ह आहेत तरीसुद्धा आम्ही सर्वांना टॉपकॉन पॅनलच इन्स्टॉल करतो, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिग्रेडेशन. हे सोलर तुम्ही 1, 2, 4 वर्षांसाठी इन्स्टॉल करत नाही आहात. ही सोलर तुम्ही नेक्स्ट 20-25 वर्षांसाठी इन्स्टॉल करताय. सो दरवर्षी सोलरची इफिशियन्सी थोडी कमी कमी होत जाते. लाईक जर आज तुमचं सोलर 100 युनिट्स इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतंय तर नेक्स्ट इयर त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला ड्रॉप बघायला मिळेल. तो ड्रॉप खूप जास्त नाही आहे. 0.5% पर इयर तो ड्रॉप होतो मोनोफेशियलमध्ये. सो मोनोफेशियल बायफेशियलमध्ये तो सिमिलर आहे, पण टॉपकॉनमध्ये त्याच्यापेक्षाही स्लोअर डिग्रेडेशन तुम्हाला बघायला मिळेल बिकॉज ही एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, लक्षात ठेवा. आणि हॉट क्लायमेटमध्ये हे पॅनल्स तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स देतात जिथं टेम्परेचर हाय राहतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो थोडी कॉस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनी टॉपकॉन पॅनल्स आर बेटर वन आणि लॉंग टर्म 25-30 इयर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे आज आपण इन्स्टॉलेशन करतोय सोलरचं, सो आपण बेस्ट सिलेक्ट केलं पाहिजे. सो आपण वारी ह्या एका ब्रँडचे टॉपकॉन 560 वॅटचे पॅनल सिलेक्ट केलेले आहेत, जे तुम्हाला नेक्स्ट 30 इयर्ससाठी पूर्ण रिलायबल असतील आणि बेस्ट आउटपुट देतील, लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, बरेचसे लोकल वेंडर जे आहेत ते प्रॉपर अर्थिंग करत नाहीत, प्रॉपर ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या प्रॉपर फॉलो करत नाहीत. आपण जे काम करतो ते स्पेसिफिक वारीचे टॉपकॉन पॅनल्स यूज करतो 560 वॅटचे. दिस इज वन ऑफ द लेटेस्ट हायटेक पॅनल्स आता इंडस्ट्रीमधले मार्केटमधले अवेलेबल आहेत, लक्षात ठेवा. रेप्युटेड ब्रँड आहे. सिमिलरली त्यासोबत वारीचाच इन्व्हर्टर यूज करतो आपण, लक्षात ठेवा. ठीक आहे, रेप्युटेड ब्रँड आहे. त्यासोबत बाकीच्या ज्या कंपनीज आहेत, अदानी असेल, UTL असेल, त्याही कंपन्यांचे पॅनल्स आणि इन्व्हर्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ॲज पर युअर डिमांड आपण त्याही पॅनल्स, त्याही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. पण आपण इनिशियली ह्या वारीचे टॉपकॉन पॅनल प्रेफर करतो इन्स्टॉलेशनसाठी, लक्षात ठेवा. त्यासोबत पॉलिकॅबचं वायरिंग होतं. जे स्ट्रक्चर तुमचं व्यवस्थित सगळं प्रॉपर बनवलं जाईल ते गॅल्वनाइज्ड मटेरियलमध्ये तुमचं व्यवस्थित स्ट्रक्चर बनवलं जाईल. 3 लाइटनिंग अरेस्टर तुम्हाला दिले जाईल, 3 अर्थिंग पॉईंट्स तुम्हाला दिले जातील. एक तुमच्या पॅनलसाठी असतील, एक इन्व्हर्टर आणि पूर्ण सिस्टीमसाठी असेल आणि एक अर्थिंग हे तुमच्या लाइटिंगसाठी होईल. प्रॉपर 1.5 फीट खड्डा करून त्याच्यामध्ये प्रॉपर सर्व गोष्टी तुम्हाला अर्थिंगच्या बघायला मिळतील. 1.5 फुटाचा डिफरन्स असेल प्रत्येक अर्थिंगमध्ये. एक प्रोफेशनल टीम तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी प्रॉपरली एक्झिक्यूट करते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे जे सोलर आहे हे इन्स्टॉल करताना त्यासाठी गव्हर्नमेंटकडून किती सबसिडी आहे आणि तुम्हाला किती कॉस्ट पडते. तुम्ही जर बघितलं तर जनरली 3 किलोवॅट सर्व लोक प्रेफर करतात. त्या 3 किलोवॅटमध्ये 78,000 रुपयांची गव्हर्नमेंट सबसिडी देतं आणि लक्षात ठेवा, आपण जे काम करतो ते 1,99,000 रुपीजमध्ये आपण तुमचं 3 किलोवॅटचं स्ट्रक्चर रेडी करून देतो, लक्षात ठेवा. 1,99,000 रुपीजमध्ये एंटायर तुमचं 3 किलोवॅटचं स्ट्रक्चर रेडी होईल. त्याच्यामध्ये ज्या लोकांची डिमांड आहे, ज्यांना हायराईज स्ट्रक्चर करायचं आहे, म्हणजे काय, जनरली घरावरती सोलर इन्स्टॉल केल्यावरती आपल्याला टेरेसचा यूज करता येत नाही, टेरेस यूज होत नाही. सो आपण त्या केसमध्ये हायराईज सोलर देतो, म्हणजे सोलर पॅनल्स हे तुमच्या टेरेसवरती 5 ते 6 फूट उंचीवरती असतील, सो दॅट तुम्हाला टेरेसचा सुद्धा व्यवस्थित यूज करता येईल, लक्षात ठेवा. सो हे एक ब्रँडेड मार्केटमधली प्रॅक्टिस आहे, सो दॅट टेरेस तुमचं वेस्ट नाही झालं पाहिजे, लक्षात ठेवा. सो हे हायराईज सोलर विथ टॉपकॉन पॅनल्स अँड ऑल ब्रँडेड ॲक्सेसरीज, ऑल ब्रँडेड प्रोडक्ट्स यूज करून आपण हे 1,99,000 मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याच्यामधून तुम्ही 78,000 रुपीची जर सबसिडी सबट्रॅक्ट केली तर इट विल कॉस्ट यू अराउंड 128 ऑर समथिंग तुम्हाला त्याचा हे होईल, लक्षात ठेवा. सो दिस इज हाऊ 1,20,000 ते 25,000मध्ये डिपेंडिंग ऑन तुमचं लोकेशन काय आहे, तुम्हाला हे सोलर आपल्याकडून प्रॉपरली इन्स्टॉल करून मिळणार आहे. त्यानंतर कंटिन्युअसली नेक्स्ट 20 इयर्स तुम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये आमच्याकडून सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड केला जाईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकल वेंडरसोबत टायअप करता तेव्हा लोकल वेंडर्स हे काही दिवसच सपोर्ट प्रोव्हाइड करतात. इन्व्हर्टर्स, पॅनल्स, त्यांच्या वॉरंटीज असतील, गॅरंटीज असतील, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी एक रेप्युटेड प्लेअर मार्केटमध्ये व्यवस्थित घेतो. सो सोलर किंग रूफटॉपनी आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये जेवढे इन्स्टॉलेशन्स केलेले आहेत, जेवढे क्लायंट्सचे फीडबॅक आहेत, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो लक्षात ठेवा,
सोलर किंग रूफटॉपसोबत जर तुम्ही गेला तर तुम्हाला टॉपकॉनचे पॅनल्स मिळतील, लक्षात ठेवा. लेटेस्ट इन्व्हर्टर, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, नेक्स्ट जनरेशन पॅनलसोबत लेटेस्ट इन्व्हर्टर, पॉलिकॅपची वायरिंग विथ प्रॉपर अर्थिंग अँड प्रॉपर लाईटनिंग अरेस्टरसोबत तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ह्या सर्व प्रोसेसमध्ये 1,99,000 रुपीज जे आहेत त्यातला एकही रुपया तुम्हाला भरावा लागणार नाही. ते पूर्णच्या पूर्ण पैसे तुम्हाला बँक लोन करतात, लक्षात ठेवा. तुमच्या गव्हर्नमेंट बँक्समध्ये तर तुम्ही बघितलं तर स्पेशली SBI असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, हे कंप्लीट 2 लाख रुपीजचं फायनान्स एकदम फास्ट इमिजिएट डिस्बर्स तुम्हाला करून देतात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा फक्त 6% इंटरेस्टनी तुम्हाला ती डिस्बर्समेंट केली जाते. बिकॉज आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, एक सबसिडीची स्कीम आहे. जेही लोक सोलर इन्स्टॉल करतायत ते 2 लाख रुपीजचं लोन घेऊ शकतात आणि ते 2 लाख रुपीजचं लोन ह्या बँक्सना फक्त 6%नी डिस्बर्स करावं लागतं, लक्षात ठेवा. 6%नीच तुम्हाला ते लोन मिळणार आहे. जेव्हा तुमचं पूर्ण इन्स्टॉलेशन होऊन जाईल त्याच्यामध्ये 78,000 रुपयांची सबसिडी तुम्हाला त्याच्यामध्ये क्रेडिट होऊन जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर 2,21,000 रुपयांमध्ये तुमचं पूर्ण इन्स्टॉलेशन होऊन जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो 2,21,000 रुपयांमध्ये एक स्टँडर्ड क्वालिटीचं सोलर तुम्ही प्रॉपरली इन्स्टॉल करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं, हे तुम्हाला किती दिवसांमध्ये पेबॅक देणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केले तर ऑन एन ॲव्हरेज 2,000 to 3,000 रुपीज प्रत्येकाचा लाईट बिल आहे, लाईट बिलाची कॉस्ट आहे. आणि डे बाय डे दरवर्षी हे लाईट बिल 3 ते 10%नी वाढतच जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला यूज वाढत जाईल. ACs वगैरे आपल्या लाईफस्टाईलमध्ये इथून पुढे आपल्या लाईफचा पार्ट बनतील, लक्षात ठेवा. आणि हे लाईट बिल जे आहे ते अपकमिंग टाईममध्ये लाईटचे रेटसुद्धा वाढतील आणि आपला यूजसुद्धा वाढेल. सो जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं आणि ऑन अन ॲव्हरेज जर तुमचं 3,000 रुपीज जर लाईट बिल येत असेल, 2,000 to 3,000 रुपीज लाईट बिल येत असेल, तर त्या केसमध्ये 3 ते 4 वर्षांमध्ये तुमचा पूर्ण पेबॅक होऊन जातो, लक्षात ठेवा. तुम्ही लाईट बिल जे आत्ता भरताय ते 4 वर्ष जर तुम्ही त्या तुमचे एक लोन घेतलेलं आहे, बँक लोन घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही जर ते पैसे भरले तर 4 इयर्समध्ये तुमचा पूर्ण पेबॅक होऊन जाईल, लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट राहिलेले 25 इयर्स यू विल सेव्ह नियरली 13 to 14 लाख रुपीज. 13 ते 14 लाख रुपयांचा तुम्हाला फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये सर्वात मोठा पुश आहे तो गव्हर्नमेंटची 78,000 रुपीजची सबसिडी, लक्षात ठेवा. सो जर तुम्ही सोलर किंगसोबत जात असाल तर याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट काय आहे, तर सर्वात बेस्ट कॉस्टमध्ये 1.99 लाख रुपीजमध्ये तुम्हाला 3 किलोवॅटची सिस्टम इन्स्टॉल करून मिळते. जर तुम्हाला 2 किलोवॅटची सिस्टम करायची असेल तर त्याची कॉस्ट 1.5 लाख आहे. 3 किलोवॅटची जर करायची असेल तर त्याची कॉस्ट 1.99 लाख आहे. आणि त्याच्यामध्ये 2 किलोवॅटला तुम्हाला 50,000ची सबसिडी मिळून जाईल, 60,000ची सबसिडी मिळून जाईल, 3 किलोवॅटला तुम्हाला 78,000ची सबसिडी मिळून जाईल. सो लक्षात ठेवा, प्रॉपर तुमच्याकडे जर घरावरती रूफ असेल तर तुम्ही हा गव्हर्नमेंटच्या सबसिडीचा ह्या पर्टिक्युलर टाईममध्ये डेफिनेटली फायदा घेतला पाहिजे. सो सोलर किंगसोबत आजच कनेक्ट करा. तुम्हाला नेहा मॅमचा आणि विक्रम सरांचा नंबर दिलेला आहे. आजच कॉल करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा, सो दॅट तुमच्या घरी व्हिजिट होईल. तुम्हाला प्रॉपर सर्व प्लॅन दिला जाईल, कशाप्रकारे सोलर इन्स्टॉलेशन होणार आहे ते शिकवलं जाईल. आफ्टर दॅट तुमचे बेसिक डॉक्युमेंट्स घेऊन आपण आधी सबसिडीचा फॉर्म अप्लाय करतो. एकदा सबसिडी मिळाली की त्यानंतर आपण बाकीच्या बँकच्या डिस्बर्समेंटकडे जातो. देन आपलं प्रॉपर इन्स्टॉलेशन होतं आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सबसिडी तुम्हाला जमा होईपर्यंत पूर्ण स्टार्ट टू एंड सोलर किंग रूफटॉप ही तुमची पूर्ण प्रोजेक्टची काळजी घेत असते, लक्षात ठेवा. सो तुम्हाला जर तुमच्या घरावरती सोलर बसवायचं असेल, तुम्हाला तुमचं घर लाईटिंग अप करायचं असेल विथ द सोलर एनर्जी, देन कॉल टुडे सोलर किंग रूफटॉप. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.